नमस्कार मित्रांनो, आज एकदा मी पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन इंटरेस्टेड व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि आज मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या संदर्भामध्ये लागणारी सर्व कागदपत्रे, पात्रता काय आहे आणि फॉर्म कशा पद्धतीने भरावा याची पूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. जर आपण माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटी लाईक नक्की करा. तर आता मी तुम्हाला ही योजना काय आहे हे थोडक्यामध्ये या ठिकाणी समजून सांगतो. तर आता तुमच्या स्क्रीनवर एक तुम्हाला जी-आर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर आता मी मुख्यमंत्री वयश्री योजना काय आहे याचे थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगतो. तर पहा, जे 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना त्यांच्या वयोमानानुसार जे काही अपंगत्व आणि अशक्तपणा येतो त्या अशक्तपणासाठी लागणारे उपाययोजना आणि साधन सामग्री खरेदी करण्यासाठी किंवा योगा उपचार करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी काही वस्तूची खरेदी करू शकता आणि ते खरेदी करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक निधी मिळणार आहे. तर तोच हा निधी या योजनेमार्फत दिला जाणार आहे. आणि तर पहा, या ठिकाणी शासन निर्णय तुम्हाला वाचून दाखवतो. राज्यातील 65 वर्ष वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानावर परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र द्वारे त्यांची मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्यात या मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे. तर योजनेचे नाव मुख्यमंत्री वयश्री योजना आहे आणि आता तुम्हाला या योजनेच्या मार्फत या प्रकारची उपकरणे खरेदी करता येणार आहे, जसा की चष्मा, जर तुम्हाला कानाचा प्रॉब्लेम असेल तर श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टील व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोडची खुर्ची आणि नी ब्रेस, लंबर बेल्ट म्हणजे पाठीचा जो काही बेल्ट असतो तो बेल्ट आणि सर्व्हायकल कॉलर म्हणजे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस झाल्यानंतर जो मानेला एक बेल्ट लावला जातो त्याला सर्व्हायकल कॉलर असे म्हणतात. तर अशा पद्धतीची उपकरणे या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता. आता ही उपकरणे खरेदी करण्यासाठी डी-बी-टी प्रणालीद्वारे थेट तुम्हाला या ठिकाणी ₹3000 निधी वितरित करण्यात येणार आहे. तर लाभार्थ्यांच्या पात्रतेचा निकष या ठिकाणी दिलेला आहे. तर लाभार्थ्यांची पात्रता या ठिकाणी 31/12/2023 पर्यंत तुमचे 65 वर्ष पूर्ण केलेली असतील असे नागरिक पात्र समजण्यास येतील. आता तुमचे वय 31/12/2023 पर्यंत 65 वर्ष पूर्ण झालेली असणे गरजेचे आहे. म्हणजे 65 वर्षावरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि योजनेच्या मार्फत त्यांना काही साधन सामग्री या ठिकाणी खरेदी करता येणार आहे. आता योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकचे पासबुक म्हणजे नॅशनलाइज बँकेचे पासबुक ची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो आणि स्वयं घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविणाऱ्या विहित कागदपत्र या ठिकाणी इत्यादी कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तर ही थोडक्यामध्ये या योजनेची माहिती होती. तर आता तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेकरिता लागणारा अर्ज तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर पहा, मुख्यमंत्री वयश्री योजनेकरिता हा अर्ज आहे. या ठिकाणी अर्जदाराचा या ठिकाणी तुम्हाला फोटो लावायचा आहे. त्यानंतर त्यांचे या ठिकाणी वय लिहायचे आहे. जिल्ह्याचे नाव लिहायचे आहे, तुम्ही कुठल्या जिल्ह्यात आहात. त्यानंतर अर्जदाराचा तपशील आणि अर्जदाराची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. आता अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी अर्जदाराचे पूर्ण नाव लिहायचे आहे.
त्यानंतर अर्जदाराचा या ठिकाणी मोबाईल नंबर तुम्हाला लिहायचा आहे. जर अर्जदाराकडे मोबाईल नसेल तर अर्जदाराच्या नातेवाईकाचा, मुलाचा, मुलीचा कुठल्याही कोणाचा पण या ठिकाणी तुम्हाला भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे पत्रव्यवहार करण्यासाठी लागणारा जो पोस्टल ॲड्रेस आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. तसेच आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला पेनाने लिहून घ्यायचा आहे. आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला पेनाने लिहायचा आहे आणि आधार कार्डची झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला जोडायची पण आहे. तसेच मतदान कार्ड असेल तर मतदानचे ओळखपत्रचा नंबर या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे आणि ते जोडायचे सुद्धा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जन्मतारीख टाकायची आहे. अर्जदाराची जे काही जन्मतारीख असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शाळा सोडल्याचा जर दाखला त्या ठिकाणी तुम्हाला सोबत जोडायचा आहे डॉक्युमेंटमध्ये. शाळेची लिव्हिंग किंवा 10वीचे बोर्डचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही जोडू शकता आणि जन्मतारीख इथे लिहायची आहे. त्यानंतर वय तुम्हाला इथे अर्जदाराचे वय लिहायचे आहे की 31/12/2023 पर्यंत वयाची पूर्ण 65 वर्ष पूर्ण असणे, म्हणजे 31/12/2023 पर्यंत तुम्ही वयाची 65 वर्ष पूर्ण झालेली असणे गरजेचे आहे आणि त्यावरील म्हणजे आत्ताच्या स्थितीत जे तुमचं वय आहे ते वय तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे शिक्षण या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर तुमची जात या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायची आहे आणि जातीची म्हणजे कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स तुम्हाला सोबत जोडायची आहे. त्यानंतर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर उत्पन्नचे स्वयं घोषणापत्र या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आहे. त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा बीपीएल कार्ड धारक असल्या आहे किंवा नाही, हो किंवा नाही असे इथे तुम्हाला लिहायचे आहे. असेल तर हो, नाही तर नाही. दिव्यांगाचा प्रकार लिहायचा आहे किंवा नाही आणि कुठल्या प्रकारचे दिव्यांग आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र असेल तर त्याची टक्केवारी या ठिकाणी लिहायची आहे आणि प्रमाणपत्र सोबत जोडायचे पण आहे. त्यानंतर वृद्धापकाळ निवृत्ती वेतन जर तुम्ही घेत असेल तर ते मिळत असल्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला जोडायचा पण आहे आणि ते निवृत्ती वेतनचे कुठल्या योजनेमार्फत तुम्ही घेत आहे त्याचे नाव पण लिहायचे आहे. त्यानंतर आता पहा, मागणी करण्यात आलेले उपकरण म्हणजे तुम्ही या योजनेच्या निधीमधून जे कुठलेही उपकरण तुम्ही घेत असेल, जसं की तुम्ही चष्मा घेत आहे, श्रवणयंत्र घेत आहे, ट्रायपॉड घेत आहे किंवा कमोडची खुर्ची घेत आहे, लंबर बेल्ट घेत आहे किंवा सर्वायकल कॉलर घेत आहे, तर त्या उपकरणाचे लागणाऱ्या सर्व उपकरणाची नावे या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे आणि मागणी करण्यात आलेल्या उपकरणाची अंदाजे तुम्हाला या ठिकाणी किंमत लिहायची आहे. त्यानंतर उपकरणे खरेदी केल्याचं बिल या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे आणि प्रमाणपत्र इनव्हॉइस या ठिकाणी जोडायचे आहे. त्यानंतर मागील 3 वर्षात लाभ घेत नसल्याचे स्वयं घोषणापत्र तुम्हाला जोडायचे आहे. जर तुम्ही कुठल्या 3 वर्षाआधी कुठल्या योजनेचा लाभ जर घेतला असेल तर त्या योजनेची माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे किंवा मागील 3 वर्षात लाभ घेत नसल्याचे घोषणापत्र तुम्हाला इथे जोडायचे आहे. त्यानंतर इथे बँकेचे नाव तुम्हाला टाकायचे आहे, बँकेचे खाते क्रमांक टाकायचे आहे. त्यानंतर बँकेचा IFSC कोड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर ठिकाण आणि दिनांक या ठिकाणी लिहायचे आहे आणि अर्जदाराचे नाव आणि स्वाक्षरी तुम्हाला इथे करायची आहे. आता पहा, घोषणापत्र 1 मुख्यमंत्री वयश्री योजना घोषणापत्र 1 या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आता इथे अर्जदाराचे नाव, अर्जदाराचे वय, व्यवसाय, राहणार म्हणजे राहण्याचा पत्ता, तालुका, जिल्हा. त्यानंतर जर तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्हाला जमिनीचे क्षेत्र या ठिकाणी
लिहायचे आहे. आहे असेल तर आहे, नसेल तर नाही असे लिहायचे आहे. त्यानंतर तुमच्या कुटुंबाचे मजुरी, शेती, नोकरी इतर सर्व बाबींपासून जे काही तुम्हाला उत्पन्न या ठिकाणी वर्षाचे मिळते ते उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. त्याच्यानंतर इथे त्यानंतर अंकामध्ये आणि अक्षरी या ठिकाणी उत्पन्न तुम्हाला लिहायचे आहे. आणि सदर घोषणापत्र मी सत्य प्रतिज्ञेत करीत असून वरील सर्व मजकूर खरा बरोबर असून तो खोटा अगर लबाडीचा ठरल्यास भारतीय दंड संहिता कलम 100 नुसार होणाऱ्या शिक्षेस पात्र राहीन म्हणून हे घोषणापत्र केले असे तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. त्यानंतर दिनांक आणि ठिकाण पुन्हा एकदा लिहून घोषणापत्रावर सही करायची आहे. त्यानंतर पहा घोषणापत्र 2 इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी पण घोषणापत्रामध्ये तुम्हाला इथे तुमचे नाव टाकायचे आहे, म्हणजे अर्जदाराचे नाव, वय, वर्ष, व्यवसाय, राहण्याचा पत्ता, तालुका, जिल्हा. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही घेत असलेल्या उपकरणाचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर सत्य प्रतिज्ञेत कथन करतो की मी मौजे मजकूर गावाचा किंवा शहराचा कायमचा रहिवासी असून मी मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी या उपकरणाची खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे. मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपकरणासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून हे उपकरण विनामूल्य प्राप्त. जर याआधी तुम्ही कधी हे उपकरण जर विनामूल्य प्राप्त केले असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याची पुन्हा मागणी करू शकणार नाही आहे. म्हणून तेच उपकरण लिहायचे आहे जे तुम्हाला प्राप्त झालेले नाही आहे किंवा तुम्हाला लागणार आहे. त्याची पण एक घोषणापत्र तुम्हाला इथे जोडायचे आहे. तर सदर घोषणापत्र मी सत्य प्रतिज्ञेत करीत असून वरील सर्व मजकूर खरा बरोबर असून तो खोटा अगर लबाडीचा ठरल्यास भारतीय दंड संहिता कलम 1 नुसार होणाऱ्या शिक्षेस पात्र राहीन म्हणून हे घोषणापत्र केले. त्यानंतर दिनांक आणि ठिकाण या ठिकाणी लिहायचे आहे आणि स्वयं घोषणापत्र करणाऱ्याची म्हणजे अर्जदाराची सही या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर पहा, आता हे एक मेडिकल सर्टिफिकेट आहे, म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र. आता जे काही तुम्हाला या ठिकाणी चष्मा लागत असेल, व्हीलचेअर लागत असेल किंवा कानाचे श्रवण यंत्र लागत असेल तर तुम्हाला जो वैद्यकीय अधिकारी असतो त्याच्यापासून हे वैद्यकीय प्रमाणपत्र लिहून आणायचे आहे आणि त्याची अधिकाऱ्याची सही आणि शिक्का या ठिकाणी लागणार आहे. तर या ठिकाणी दिलेला सर्व मजकूर हा वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी भरणार आहे. तर या ठिकाणी तुमचे नाव राहणार आहे, वय राहणार आहे, व्यवसाय राहणार आहे, तुमच्या गावाचा पत्ता राहणार आहे, तालुका, जिल्हा. त्यानंतर तुम्हाला लागणारे जे काही उपकरणाची आवश्यकता आहे हे त्या ठिकाणी डॉक्टर तुम्हाला या ठिकाणी त्या उपकरणाचे नाव लिहिणार आहे आणि सही शिक्का करून हे उपकरण तुम्हाला याची मागणी करता येणार आहे. तर हे मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा एखाद्या सरकारी आरोग्य केंद्र किंवा कुठल्याही डॉक्टरकडून तुम्ही हे प्रमाणपत्र घेऊ शकता. त्यानंतर या जे काही उपकरणे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर यापैकी कशाचीही मागणी तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला उपकरणाच्या नावासमोर एक टिक करायची आहे. त्यानंतर पहा, मुख्यमंत्री वैश्री योजनेकरिता लागणारे कागदपत्र या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला इथे मतदान कार्ड लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर पासबुक लागणार आहे. त्यानंतर तुमचे पासबुक आधार सोबत लिंक असणे आवश्यक आहे. तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे. मग तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला
रहिवासी दाखला, दाखला म्हणजे स्वयं घोषणापत्र जे दिलेले आहे ते लागणार आहे. वार्षिक उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर वार्षिक उत्पन्न मर्यादा हे 2 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे आणि राशन कार्ड म्हणजे बीपीएल धारक जर असाल तर त्याचा एक पुरावा लागणार आहे. इलेक्ट्रिक बिल आणि फोटो, या ठिकाणी 2 फोटो तुमचे लागणार आहे आणि सर्व छायांकित प्रत म्हणजे तुम्ही जे काही कागदपत्र या ठिकाणी जोडत आहे त्याच्यावर तुम्ही सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुमची सही करून तुम्हाला हे सर्व कागदपत्र जोडायचे आहे आणि हे सर्व जोडलेले कागदपत्र तुमच्या जिल्ह्याच्या, तुमच्या तहसीलच्या जे काही समाज कल्याण विभागाचे कार्यालय आहे, ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये हे अर्ज त्या ठिकाणी पूर्ण कागदपत्रासहित तुम्हाला सादर करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेकरिता या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.